नमस्कार मंडळी, हे माझ्या चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि मित्रांनो, आपल्याला माहितीच असेल की आपल्या आयुष्यामध्ये शिक्षक अर्थातच आपले गुरु ह्याचं स्थान काय आहे। त्यासाठीच आज आपण आपल्या स्टुडिओवर प्रमुख पाहुणे म्हणून एक शिक्षक बोलवलेले आहेत। तर आज आपण त्यांचा इंटरव्ह्यू घेणार आहोत, त्यांच्याशी चर्चा एक मिनिट इंटरव्ह्यू नाही, मुलाखत म्हणा, मुलाखत। तुमचा जो चॅनल जो आहे तो मराठी आहे की नाही? हो, मराठी। मग मुलाखत म्हणा ना, इंटरव्ह्यू काय म्हणताय? नाही सर, म्हणजे तुम्ही आता मराठीचं मला सांगितलं, पण तुम्हीच अर्थात 2 वेळा चॅनल असं इंग्लिश शब्द वापरलाय। मास्तर कोण आहे, शिक्षक कोण आहे? नाही, अर्थात तुम्हीच आहात। पण तुम्ही माझ्या चुका काय काढताय? मी जर तुम्हाला काहीतरी शिकवते तर शिका ना। नाही, पण सर ही शिक्षणाची वेळ नाहीये, इथे इंटरव्ह्यू चालू आहे। बाळा, शिक्षणासाठी कुठली वेळ नसती, तू कधीही शिकू शकतोस, फक्त तुला शिकण्याची इच्छा पाहिजे। जर वेळेत शिक्षण घेतलं असतं तर असं दुसऱ्यांच्या मुलाखती घेत हिंडत बसलं नसतास, तुझी आज कोणीतरी मुलाखत घेतली असती। हा नाही सर, बरोबर आहे। आता आपण आपल्या इंटरव्ह्यूला सुरुवात करूया। इंटरव्ह्यू नाही, मुलाखत। मी काय म्हणलं, मुलाखत। परत चूक केली, चुकीला माफी नाही, पट्टीही बसणारच। मी मुलाखत म्हणतो सर, आपण मुलाखतीला, सरांच्या मुलाखतीला सुरुवात करूया। मी माझ्या पहिल्या प्रश्नाकडे बोलतो। वळा सर, मला तुम्ही सांगा की तुम्ही किती वर्ष झाले मुलांना शिक्षण देता? मी गेले 25 वर्ष, 6 महिने, 28 दिवस, 12 तास, 35 मिनिटे मुलांना शिकवतोय। अच्छा, म्हणजे साधारण सर आपण पकडू की 25 वर्ष। साधारण? हे साधारण 25 वर्ष, 6 महिने, 28 दिवस, 12 तास, 35 मिनिटं ही कारागिर्द साधारण वाटते तुम्हाला? नाही, म्हणजे सर माझा एक म्हणण्याचा उद्दिष्ट असा होता, पण एकंदरीत सर मला आता तुमच्या जेव्हा मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की आपण पहिले गणिताचे मास्तर होता का सर? होता का? म्हणजे मी अजून आहे, होता का? नाही, म्हणजे होता म्हणजे सांगा 17 साथे किती सांगा, गणित दाखवतो तुम्हाला। 17 साथे किती सांगा सर? 17 म्हणजे 17 साथे किती? 17 के 17 साडे हे तोंडावर 5 पाहिजे। 17 के 17 काय करत बसलाय ना? नाही सर, माझी इथं तुम्ही शाळा प्लीज घेऊ नका, पट्टीचा वापर सर करू नका। आपल्याकडे लोक मला सर म्हणजे असं विचार की आता स्टुडिओ आपल्यामध्ये ऊन नाही, काय नाही, तुम्ही टोपी का घातली वर? का चांगली नाहीये का? नाही, चांगली दिसते पण ऊन नाही ना सर, इथं टोपी। अरे बाळा, हे मधले जे केस आहेत ना ते मला नाहीयेत। ते पाहून चाटण विद्यार्थी म्हणाल नको की आमचे मास्तर गॉनकेस आहेत। चाटण विद्यार्थी तुम्हाला माहितीये दिसतोय ते का? सर मला एक तुम्ही सांगा, तुम्हाला हे असे चाटण विद्यार्थी भेटतच असतील? प्रचंड। म्हणजे 2 वर्षापूर्वीचा किस्सा सांगतो मी तुम्हाला। गणिताचा तास चालू होता। मी प्रश्न विचारला की जर 1 डझन आंबे 600 रुपयाला पडले तर 2 डझन आंबे कसे पडले? एकाने उत्तर दिलं, सर पिशवी फाटली असेल। असं म्हणलं ना तुम्हाला, तुम्ही काय केलं सर? त्याला फाडला डायरेक्ट। म्हणजे सर अजून एक म्हणजे अजून एक सर किस्सा तुम्ही आवडेल आम्हाला। एकदा शाळेतले मराठीचे मास्तर आजारी होते, म्हणून त्यांच्या वर्गावर मी गेलो मराठीचा तास घ्यायला। त्यांना व्याकरण शिकवायला लागलो। मी त्यांना एक वाक्य दिलं की अंधारात असलेल्या मुलांकडून चुका होतात, याचा उलट अर्थ करा। मग एकाने सांगितलं, सर अंधारात केलेल्या चुकांमुळे मुलं होता। नाही, मी हसलो नाही सर, म्हणजे तुम्ही काय केलं? म्हणजे त्याला उजेडात नेऊन मारला सर। म्हणजे शिक्षक खूप कडक शिक्षक आलेले आहेत, पण सर म्हणजे एक अजून एक तुम्ही प्लीज एक नाही, म्हणजे सर अजून एक किस्सा सांगतो तुम्हाला। मी आता म्हणताय तर एक मुलगा दररोज शाळेत उशिरा यायचा। म्हणला, अरे बाळा तू आज शाळेत उशिरा का आलास? तो मला म्हणाला, सर माझे वडील आजारी आहेत। म्हणलो ठीक, हॉस्पिटलमध्ये? म्हणलं ठीक आहे, काही हरकत नाही। 8 दिवसांनी परत दिसला, परत उशिरा आला होता। म्हणला, अरे बाळा तुझे वडील अजून हॉस्पिटलमध्ये, तू आज पण उशिरा आलास? तर म्हणला, हो सर माझे वडील डॉक्टर आहेत। वडील डॉक्टर आहेत असं म्हणलं तो वडील आली। मग सर तुम्ही काय केलं? मग आज तो त्याच्या वडिलांकडे ट्रीटमेंट घेतोय। कडक म्हणजे सर बरोबर आहे तुमचं, पण मला तुम्ही एक सांगा की हे जे चाटाळ विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही खरंच तोडता सर? वर्गाच्या बाहेर काढून टाकता? नाही, गमतीचा भाग वेगळा। पण आतापर्यंत एवढ्या वर्षाच्या कारकिर्दीत मी कुठल्याही विद्यार्थ्याला कधीही हात लावलेला नाही। अरे अशा चाटण आणि गमतीची विद्यार्थ्यांची गरज प्रत्येकालाच असते। बरोबर, पुस्तकातलं वाचून कोणी उत्तर देऊ शकतं, पण अशी उत्तर द्यायला खरं डोकं लागतं। बरोबर नाही? हो, एकदम बरोबर म्हणलं सर, तुम्ही एकदम बरोबर म्हणलं। पण म्हणजे मला एक तुम्ही बघू शकता, आता समोरच झाले की इंटरव्ह्यू चालू झाल्यानंतर तुम्ही मला बेदम मारले सर।
नाही मी हाताचा वापर नाही करत, पण मी पट्टीचा वापर मात्र मी करतो. पट्टीवर आठवलं, सांगा 17 किती? नको सर, तुम्ही परत पट्टीने मला. अरे तो प्रेमाचा मार असतो. तुला लागली का पट्टी? नाही सर, म्हणजे नाही लागली नाही ना, सांग. 17 किती? नाही सर, म्हणजे मी आता पाडा पाठ करून येईल. मी पाडा पाठ करून येईल पुढच्या वेळेस. पाडा पुढच्या वेळेस पाठ करून येईल सर. मी माझ्या म्हणजे ठीक आहे, मी पुढं आपण वळूया सर, पुढं वळूया सर. एकंदरीत आपण आता जी काही स्टुडिओमध्ये आपली जी काही चर्चा झाली किंवा आपण जे काय बोलतो, एकंदरीत मला तुमचा जो स्वभाव आहे, म्हणजे मी मनापासून म्हणतो सर की जो स्वभाव आहे तो मला खूप चांगला आणि खूप प्रेमळ वाटला सर. मी तुम्हाला खरंच सांगतो सर की तुमच्यासारखे शिक्षक जर मला मिळाले असते, मला खूप आनंद झाला असता सर. धन्यवाद. जसं चांगल्या विद्यार्थ्याला चांगल्या शिक्षकांची गरज असते, तसं चांगल्या शिक्षकाला सुद्धा चांगल्या विद्यार्थ्यांची गरज असते. बरोबर. हे असे चांगले विद्यार्थी मिळण्यासाठी मी अधिक 10 मुलांचा क्लास माझ्या घरी फुकट घेतो. अरे वा सर, फुकट. पण सर म्हणजे फुकट का घेता तुम्ही? फुकट म्हणलं की त्यांना खरंच शिकण्याची इच्छा आहे तेवढीच मुलं येतात. बरोबर. पैसे देऊन म्हणलं की त्यांचे पालक आणि ते आपल्यालाच काहीतरी शिकवायला लागतात. त्यामुळे फुकट घेतलेला बरा. अगदी बरोबर सर, अगदी बरोबर म्हणता. आणि सर म्हणजे मला विचार की फक्त तुम्ही 10 विद्यार्थ्यांचाच का घेता? हुशार विद्यार्थ्यांना कोणीही शिकवू शकतं, पण 10 विद्यार्थ्यांना शिकवण्यात खरी मजा. आता तुला शिकवण्यात मला किती मजा येत होती, सांग बरं. 17 किती? नाही सर, एक पट्टी नको सर. मी तुम्हाला सांगतो 17 119. आज माझ्यातर्फे तुला अर्धा तुकडा नारळ बर्फीचा. अरे सर, म्हणजे तुमच्या हातनं मला मग थँक्यू सर. पण सर आता मला म्हणजे आता इंटरव्ह्यू आपल्याला थांबावं लागेल, पण इंटरव्ह्यू थांबवण्याच्या अगोदर मला तुम्हाला असं विचारायचं सर की आज कोरोनामुळे पूर्ण सर्व ठिकाणी ऑनलाईन क्लासेस हे घेतले जात आहेत, तर त्या ऑनलाईन क्लास बद्दल तुमचं काय म्हणणं आहे सर? आता वेळच अशी आहे की काही पर्याय नाही. पण ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो, आम्ही आता या ऑनलाईन क्लासेसमुळे विद्यार्थ्यांकडूनच काही शिकतोय. विद्यार्थी किती स्मार्ट आहे ते आज आम्हाला कळतंय. मोबाईल कसा वापरायचा, त्याच्यावर कसं बघायचं, कॅमेऱ्यात काय करायचं, हे आम्ही त्यांच्याकडनं शिकतोय. काही मुलं, काही विद्यार्थी ओव्हर स्मार्ट गिरी करायचा प्रयत्न करतात, पण नुकसान त्यांचंच आहे. बरोबर आहे, नुकसान त्यांचं. हो की नाही? आम्ही आपलं ऑफलाईन असतो किंवा ऑनलाईन, आम्ही आपलं चांगलं शिकवायचा प्रयत्न कुठेही करत असतो आणि करत राहणार. बरोबर. नाही बरोबर आहे सर, तुमचं बरोबर आहे. आणि मी तुम्हाला सर खरंच मला खूप आनंद झाला की तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आले आणि तुमचा स्वभाव खरंच खूप चांगला आहे सर. आणि आपली पुढं गाठ भेट ही होतच राहणार आहे सर, 100% होत राहणार आहे. आपण भेटूच पुढं. पण आता मी पूर्ण निरोप घेतो सर. आणि आपण भेट होत राहील. मला सांगा 17 119 बरोबर? बरोबर. 19 नव किती सांगा जायच्या आधी? नाही मी इंटरव्ह्यू थांबवतो. मला इंटरव्ह्यू थांबवावा लागेल. पट्टी घ्यावी लागेल तुम्हाला. नाही सर, इंटरव्ह्यू घेतो सर. 2 मिनिटं मला